भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत गंभीर जखमी झालेले महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उल्हासनगर मधील हिल लाईन पोलीस ठाण्यात ही घटना घडली। महेश गायकवाड आणि त्यांच्या एका समर्थकाला 5 गोळ्या लागल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं। या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना ताब्यात घेण्यात आले। हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात चर्चा सुरू होती। दरम्यान याच वेळी गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थक यांच्यात वाद सुरू झाला। या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं। त्याच वेळी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात काही गोष्टींवरून मतभेद झाले। ते दोघेही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते। त्याच वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला। यात 2 जण जखमी झाले आहेत। या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असं डीसीपी सुधाकर पठारे यांनी सांगितलं।